चे नेते संजय गायकवाड यांच्या संदर्भातली आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा नव्या वादात सापडलेत। यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस गाडी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणात आमदार साहेबांचं नेमकं चुकलं तरी काय आपण पाहूयात। ही गाडी आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची आणि गाडी धुण्यासाठी शासनानं खास सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली। असं आम्ही बोलत नाहीये किंवा तशी अधिकृत माहिती देखील आमच्याकडे नाहीये, पण समोरच्या दृश्यांमधून तरी तसंच दिसतंय। कारण डॅशिंग, तडफदार आणि तलवारीनं केक कापून त्याच तलवारीनं मुलाला आणि कार्यकर्त्यांना केक भरवणाऱ्या आमदाराकडे वाकडी नजर करायची हिम्मत तरी कोण करेल? अशा आमदारांना सुरक्षेची गरजच काय? बरं, हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय माजी आमदार हर्षवर्धन सपकाळे यांनी। पोलिसांचं कर्तव्य काय आणि ते करतात काय असा सवाल सपकाळे यांचा आहे। आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं, हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय। सदरक्षणार्थ, खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय, तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि सज्जनांचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं। मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारी सारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांची खाजगी गाडी धुतात आहे। हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। आता विरोधक पण ना उगीच इतका आटापिटा करतात। कदाचित आमदार साहेबांना आणि स्वतः त्या पोलिसालाही आपल्या जबाबदारीचा विसर पडला असावा, किंवा आमदार साहेब कार्यालयात बसलेत, मग सुरक्षा तरी कोणाची करायची? त्यापेक्षा फावल्या वेळात साहेबांची गाडी चकाचक करायची का, असं सुरक्षा रक्षकाला वाटलं असावं। उगाच आमदारांवर टीका केली जाते। आता लोक काय बोलणारच ना, म्हणून आमदार साहेबांनी लगोलग या प्रकरणाचं स्पष्टीकरणही दिलं। सुरक्षा रक्षकानं गाडीत उलटी केली होती म्हणून त्यानेच गाडी धुतली असा दावा त्यांचा आहे। माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे त्या आला आणि तो रात्री शेगावरनं उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्याने धाड नाक्यावर कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला। मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ, आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली। आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव, मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर, आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही ओकलेला होता ती त्यांनी पुसून काढलेला आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे। आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे, त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय ना आमच्याकडे काही माणसाने, अशातला काही विषय नाही आहे। आता सुरक्षा रक्षकानं उलटी केली तर गाडी त्यानं धुतलीच पाहिजे ना, त्यात आमदार साहेबांचं काय चुकलं? पण गाडीच्या आत उलटी करणारा सुरक्षा रक्षक गाडीची मागची बाजू का धुतोय हो? हे काही कळलं नाही। अमोल गावंडे, NDTV मराठी, बुलढाणा। आता सुरक्षा रक्षकाने केलेली उलटी त्यानेच धुतली तर त्यात मानवताच आहे ना, असं हे आमदार म्हणतात। दरम्यान पोलीस सुरक्षा रक्षकानं संजय गायकवाड यांची गाडी धुण्यावरून अंबादास दानवे यांनी गृहमंत्री फडणवीसांवर घणाघाती टीका केली। आपण पाहूयात। महाराष्ट्राचे गृहमंत्री एवढे निष्क्रिय की शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना महाराष्ट्र पोलीस दिसतायत। आता पोलिसांनी सत्ताधारी आमदारांची गाडी पण धुवून द्यायची वेळ आली आहे का, असा खोचक सवाल अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे, त्यांनी केला आहे।